काकांना 2 दिवस अगोदर आता तो त्या माणसाचे समजा त्याच्या बैलाच्या हिशोबाने तो गाड्या पळवतो. काकाला जबरदस्तीने सांगतो का बैल दे, नाही तर मग मी तुझ्याशी गाड्या खेळतो, मग ये गाड्या खेळ आमच्याशी, माझं नाव असतं तू ये ना, नाव फिरव आमच्यावर. आता कसं आपली आपची माणसं आहे त्याच्यामुळे नाव पण आपल्याला घेता नाही येत. बरोबर. आता फोन करता तुम्ही पण विचार करा का आपला बैल कुठं पळतो, त्या हिशोबातच फोन करा. जर तुमचा बैल त्या कॅटेगरीचा पळतच नसेल तर आम्ही आमचा बैल का देऊ. कुठेतरी तुम्ही सांगितलं होतं ड्रिंक पिऊ किंवा रात्रीचे किती पण वाजता असा कॉल करतात बैल द्या आणि कुठेतरी दम दाखवतात, तर आता ते काही बंद झालं का? ना कोणी फोन करतात आम्हाला द्या, नाही तर मग आम्ही पुढच्या मैदानात नाव फिरवू. माझा दोन्ही रस्त्यात नाव असतो, तुम्ही या कधी पण फिरवा, आम्ही कोणाशी पण खेळायला तयार आहे. हे पण आमचा प्रश्न आहे. कारण की तुम्ही सांगाल 4 नंबरच्या बैलाला पण बैल द्या, नंतर सांगाल आम्ही गाडी गेलो, असं पण बोलतात फोनवर. मग काय याच्यातून बदल काय घडवायला पाहिजे? बदल आता गाडा मालकांनाच समजायला पाहिजे. आता बैला आपले पळतात पण आपसमध्ये शर्ती होतात, मग तिथे चुरसच्या गाड्या होतात, त्याच्यामुळं कुठेतरी आपण वादविवाद न करता मग त्याच्यामुळं आहे ना प्रत्येक वेळेला कोणाला गाडी झाली तर नाराज होतात कोणी पण, त्याच्यामुळं आपण भिवंडीच्या बाहेर येऊन गाड्या खेळतो. आज दोन्ही रस्त्यात गाडी खेळलो आम्ही. दोन्ही रस्त्यात आणि दोन्ही घरच्याच गाड्या? दोन्ही घरच्या बैला होते आपली. मित्रांनो, इकडे या साईडला बघू शकता जे अग्निमाता प्रसन्न जिशान रणजित मुकादम कोणगाव भिवंडी यांचा, पिंपलाज भिवंडी यांचा घरचा साथ आज 2 गुलाला मानकरी झालेला आहे. कशी झाल्या गाड्या 2? गाड्या सकाळी आल्या मैदानात आमचा पहिला नाव होता बिंजोरला, दोन्ही साईडून नाव होता घरच्या गाडीचा, पण आम्हाला कोणी जोड झाला नाही. मग एक 11,000वर इगतपुरीवाल्यांचा नाव पडला होता, मग त्यांच्यावर पहिले आम्ही गाडी फिरवली. ती गाडी झाल्यानंतर वापस मग पंचीपाडा अंबरनाथची गाडी होती, त्यावेळी पण घरच्या गाडीचा नाव दिला होता. मग आम्ही डाव्या रस्त्याने खेळलो. आज दोन्ही रस्त्यात गाडी खेळलो आम्ही. दोन्ही रस्त्यात आणि दोन्ही घरच्याच गाड्या? दोन्ही घरच्या बैला होत्या आपली. बरोबर. मग तुमची घरची पण समोरच्या पण घरच्याच होत्या. बरोबर आहे. आता मैदान हाच निवडला तुमच्या कोणगावमध्ये पण मैदान होता, कसं काय? कसा तिथं आमच्या भागात बैला आपले पळतात पण आपसमध्ये शर्ती होतात, मग तिथे चुरसच्या गाड्या होतात, त्याच्यामुळं कुठेतरी आपण वादविवाद न करता मग त्याच्यामुळं आहे ना प्रत्येक वेळेला कोणाला गाडी झाली तर नाराज होतात कोणी पण, त्याच्यामुळं आपण भिवंडीच्या बाहेर येऊन गाड्या खेळतो. बरोबर आहे. आता जसा बघतोय मी जसा हा मैदान झाला सावली मैदान, त्याचं हिंदकेसरी मैदान या मैदानाला मान आहे. कुठेतरी आठवणीच्या राहतील का 2 गाड्या कुठेतरी हिंदकेसरी मान मिळवलंय? भरपूर आठवणीच्या राहतील, कारण की जवळजवळ 3 वर्षापासून आम्हाला या मैदानात 26 जानेवारीला गुलाल नव्हता होत, पण आम्ही सगळ्यांचं नियोजन झाला होता का काय पण करून आपण आज गाड्या गुलालात मध्ये ठेवू. म्हणजे धावणीला ज्या वस्तू आल्या तर त्या कुठेतरी नावारूपाला पण आल्यात आणि त्या कुठेतरी तुमच्या धावणीचं नाव पण चालवतात, काय बोलाल? 100% नाव चालवतात, कारण की आपले बैल असे म्हणजे बैलावी नाव केलेलं आहे का या 1.5 महिन्यातच आमचं भरपूर नाव केलेलं आहे बैलावी. जिथं जाईल त्या मैदानात गुलाल, जरी एक मैदानामध्ये गाडी जरी पराभव झाला आमचा तरी दुसऱ्या मैदानात आपली बैला गुलाल करून देतात आम्हाला. आज नियोजन घरचेच गाडीचा पलवाचा का केला? कारण खूप साऱ्या पायऱ्यांच्या मागण्या असतात तुम्हाला. आम्हाला भरपूर पायऱ्यांची पण मागण्या आल्या होत्या, पण आम्ही असं ठरवला होता का आपली घरची गाडी पळतो तर आज घरचीच गाडी पळवायची. आणि कुठेतरी मागं आपली बाईट झाली होती, कुठेतरी तुम्ही सांगितलं होतं ड्रिंक पिऊ किंवा रात्रीचे किती पण वाजता असा कॉल करतात बैल द्या आणि कुठेतरी दम दाखवतात, तर आता ते काही बंद झालं का? ते बंद झाला, पण आता दुसरे गाडा मालक आहेत ते फोन करतात. आता घरची गाडी आहे, आम्हाला पोरवश आहे, सगळे पोरांचा पण ऐकायला लागतो आम्हाला. कुठेतरी दगडाखाली माझा पण हात पडलेला आहे, त्याच्यामुळे पोरांचा पण ऐकायला लागतो का आपली गाडी जर गुलाला राहत असेल तर गाडी का फोडतो तू ना. गाडी फोडल्यावर कुठल्या ना कुठल्या एक बैलाचा गुलाल पडतो, त्याच्यामुळे आहे आम्ही घरची गाडी फोडायलाच बघत नाही ना. कोणी फोन करतात आम्हाला द्या, नाही तर मग आम्ही पुढच्या मैदानात नाव फिरवू. माझा दोन्ही रस्त्यात नाव असतो, तुम्ही या कधी पण फिरवा, आम्ही कोणाशी पण खेळायला तयार आहे. कारण की फोनवर बोलायची भाषा जरा वेगळी असतो, त्याच्यामुळे आहे ना फोनवर बोलताना विचार करा का पुढच्या मैदानात नाव फिरवू आम्ही, तर या आणि माझं नाव असतं बिंजोरला, अन्ना स्वतःची बैला आणि खेळा माझ्याशी गाडी. आता जसं तुम्ही सांगितलं आपल्या धावणीला बैला घडतात, पण नावारूपाला आल्यानंतर आपल्या या क्षेत्रामध्ये कुठेतरी विरोधक निर्माण होतात का, काय बोलाल? विरोधक तर होतातच, पण आपण त्यांच्यावर लक्ष नाही द्यायचा. आपली बैला आहेत त्यांच्यावर लक्ष द्यायचं आणि मैदानात गुलाल कसा होईल ते आपण बघायचा. बरोबर. आता कोणी पळवले आजच्या गाड्या? आजच्या गाड्या आमचा घरचा ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर चांदपचा, त्यांनीच गाडी पळवली. त्याच्यावर भरपूर विश्वास आहे
आणि त्याच्याशिवाय आम्ही कुठल्याच मैदानाला जात नाही. पहिले त्याला फोन जातो का आपण कुठल्या मैदानाला निघायचा, कुठली गाडी पालवायची, कशी गाडी पालवायची. त्या दिवशी गाडी पालवली तो स्वतःहून बोलला का दोन्ही रस्त्यात आज नाव दे, कुठं पण आपण गाडी पालवू आज. मला वाटतं आता काही आपण दिवसापूर्वीच मुलाखत घेतलेली खिरकाली मैदानामध्ये पिंट्याची सर्वात आदम आणि खंड्याची काही तुमची आपण चालवते खरेदी, पण कुठेतरी बघा खरेदी झाल्यानंतर आज मुंबई बिंजोरला ना खूप मोठं नाव होतं तुमच्या घरच्या गाडीचा. घरच्या गाडीचं तर नाव होतं. आता 3-4 दिवस झाले आम्ही दुसरा बैल पण आम्ही एक नवीन खरेदी केलेला आहे. त्याला काही जरा आज घरच्या गाडींचं नाव फिरला त्याच्यामुळे आम्ही त्याला काढला नाही, कारण की जरा आज गुलालाचा विषय होता त्याच्यामुळे त्याला आज आम्ही काढला नाही. नाव काय आहे त्याचं? बंडल. बंडल. बंडल मित्रांनो, इकडे आहे बंडल, इकडे आहेत खंड्या आणि इकडे या साईडला आहे पिंट्या. तर बघा नावारूपाला पण चांगलीच येतात बैला तुमच्या धावणीला. आता कसं काय मग 3 बैलाचं नियोजन कसं होणार, कारण तुमची घरची गाडी पण पळते आणि एक पायऱ्यामध्ये पळवाल का? नाही, ज्या मैदानात जर लवकर झाली कुठला तरी असं वाटलं आपल्याला कुठला पाहिजे तो आपण बैल काढू. ज्या मैदानात गर्दी जर होईत असेल तर त्या मैदानात 2च बैला नेऊ, कुठला तरी एक बैल बांधून देऊ, कारण की कसं प्रत्येक टायमाला हीच दोन्ही बैला पालू शकत नाही. त्याच्यामुळे आराम देऊन जरा खंड्याला आणि पिंट्याला आराम देऊन त्याला पण मैदानात काढत जाऊ. आता सुरुवातीला तुम्ही सांगितलं जे लोक फोन करतात त्यांच्याशी गाडी पण तुम्ही खेळणार आहात, मग कसं काय हा खेळ म्हणजे कसं चाललंय आपलं, तुमचं काय वाटतं तुम्हाला? कसा आता फोन करता तुम्ही पण विचार करा का आपला बैल कुठं पडतो, त्या हिशोबातच फोन करा. जर तुमचा बैल त्या कॅटेगरीचा पलतच नसेल तर आम्ही आमचा बैल का देऊ, हे पण आमचा प्रश्न आहे. कारण की तुम्ही सांगाल 4 नंबरच्या बैलाला पण बैल द्या, नंतर सांगाल आम्ही गाडी गेलो, असं पण बोलतात फोनवर. मग काय याच्यातून बदल काय घडवायला पाहिजे? बदल आता गाडा मालकांनाच समजायला पाहिजे. आता काकांना 2 दिवस अगोदर आता तो त्या माणसाचे समजा त्याच्या बैलाच्या हिशोबाने तो गाड्या पलवतो. काकाला जबरदस्तीने सांगतो का बैल दे, नाही तर मग मी तुझ्याशी गाड्या खेळतो, मग ये गाड्या खेळ आमच्याशी, माझं नाव असतं तू ये ना, नाव फिरव आमच्यावर. आता कसं आपली आपची माणसं आहे त्याच्यामुळे नाव पण आपल्याला घेता नाही येत. बरोबर आहे. आता जसं आजचा हा मैदान कसं वाटलं तुम्हाला, काय बोलाल? आजचा मैदान भरपूर चांगला, म्हणजे आपला पारंपरिक वर्षानुवर्ष चाललेला. आमच्या आजोबांपासून या मैदानात आम्ही येतो. आम्हाला काही माहीत पण नव्हतं त्या मैदानात, तिथपासून आम्ही या मैदानात येतो. पहिले घोड्या बैलाच्या गाड्या या मैदानात आमच्या आजोबांच्या व्हायच्या. आजोबा असायचे, वडील असायचे. आता काही कारणास्तव इथं घोडा बैल नाही पालवून देत, नाही तर 100% घोड्या बैलात पण आम्ही 1 नंबरला असतो या मैदानात. बरोबर. चला आता चांगली 2 गुलाला ती पण घरच्याच गाड्यानं घेतली. घरचीच गाडी. आता पुढचं काय नियोजन मग? पुढचं आता आपले आहेत आपल्याला पण ज्यांनी बैल दिले आहेत, आता पुढच्या मैदानापासून त्यांना पण आपण बैल देऊ. पुढच्या मैदानापासून पुढच्या मैदानासाठी शुभेच्छा. थँक्यू.